नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागणीसाठी शिवसेनेचा येत्या 3 ऑक्टोबरला मंत्रालयावर महामोर्चा. ठाणे महानगरपालिकेच्या पुरस्कारांवर विरोधकांचा बहिष्कार. आणि भूमिगत केबल चोरीची माहिती देणाऱ्यास MTNLनं जाहीर केलं 11,000चं बक्षीस. ठाण्यातील 6 महिन्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पापांचे बळी जाण्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 3 ऑक्टोबर रोजी सकाळी महामोर्चा आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. हा मोर्चा महामोर्चा म्हणून सरकारच्या विरोधात काढण्यात येणार आहे. टेंभी नाका येथून 11 वाजता सुरुवात होणाऱ्या या मोर्चामध्ये ठाण्यातील सर्व पक्षीयांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेमध्ये आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही ठाण्यातील धोकादायक इमारतींचं क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेमध्ये रूपांतर व्हावं यासाठी वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्याकडे अजूनही सरकार दुर्लक्षच करतंय. त्यामुळे घोडं नेमकं कुठे अडतंय हेच कळत नाही. लोकांच्या जीवनाशी खेळण्यापेक्षा लोकांच्या जीवाचे आणि मालमत्तेचं रक्षण करणं हे गरजेचं आहे. ठाण्यातील या धोकादायक इमारतींचं क्लस्टर डेव्हलपमेंट राबवणं ही एकमेव हा पर्याय आहे. तो तातडीनं करण्यात येणं गरजेचं आहे, असंही शिंदे पुढे म्हणाले. सन्माननीय आमदार जितेंद्र आव्हाड सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये असल्यामुळे सरकारमध्ये असल्यामुळे त्यांनी हा निर्णय सरकारकडून तात्काळ लावून घेणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने त्यांनाही आंदोलन करावं लागतं, हे देखील दुर्दैव आहे. आणि हा महामोर्चा आहे, यामध्ये सरकारने रस्त्यावर लोक येतील याची दखल घेतली पाहिजे, तात्काळ निर्णय घेतला पाहिजे क्लस्टर योजनेची, एवढी आमची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यातल्या 24 मतदारसंघामधल्या मतदार याद्या अंतिम तयार होत आहे. यामध्ये प्रचंड असा मोठा घोळ आहे, गडबड आहे असं निदर्शनास आलेलं आहे. जे अधिकारी आहेत ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करतायत, कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करतायत, जाणून बुजून काम करतायत, हा आमचा आरोप आहे. रडीचा डाव खेळण्याचा डाव या ठिकाणी काही लोकांनी आखलेला आहे. मतदारांची नावं गायब करून या ठिकाणी काही साध्य होणार नाही. अशा प्रकारचा रडीचा डाव खेळला तर उद्या या जिल्ह्यातले मतदार या सगळ्या मंडळींना गायब केल्याशिवाय राहणार नाही. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. विरोधी पक्षास अंधारात ठेवून निकष पायदळी तुडवत पुरस्कारांची खैरात ठाणे महापालिकेनं वर्धापन दिनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेचा 31वा वर्धापन दिन आज संपन्न झाला. याकरता ठाण्यातील 10 जणांना ठाणे भूषण, 93 जणांना गुणीजन आणि ठाणे गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शहरातील सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचे ठाणे महानगरपालिकेचं धोरण आहे. त्याकरता प्रशासनानं यादीची छाननी करून पुरस्कारांची यादी तयार करताना पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी असं ठरलं असतानाही कोणत्याही प्रकारे विरोधकांना विश्वासात न घेता यादी जाहीर केली गेली. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी महापौर HS पाटील यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली. यादीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रावीण्य नसलेल्या व्यक्तींना गौरव आणि गुणीजन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ठाणे भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणाऱ्या व्यक्ती 60 वर्षापेक्षा जास्त असावी असा निकष आहे, परंतु हे निकष पायदळी तुडवण्यात आल्याचं जगदाळे यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खोटारडेपणा आणि आदिवासी जंगलवासियांची फसवणूक करणाऱ्या ठाणे जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. वनहक्कांचे प्रलंबित दावे, अपीलं, सामूहिक वनसंसाधन दावे आणि वनहक्क धारकांना विकास योजनांचा लाभ देणं या सर्व बाबतीत कालबद्ध कार्यक्रम आखून कारवाईनं तातडीनं करावीत इत्यादी मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुंबऱ्यामध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
या मागण्या तातडीनं मंजूर होण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अब्दुल अजीज शेख हे 4 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. मुंब्र्यातील लकी कंपाऊंड इमारतीच्या दुर्घटनेवरून पालिका प्रशासन, स्थानिक राज्यकर्ते आणि विकासक यांच्या अभद्र युतीनं अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात केली जातात. संपूर्ण मुंब्र्यातील जवळपास 80% बांधकामं ही अनधिकृत आहेत. राज्य शासनाचं याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. मुंब्र्यातील इमारत दुर्घटनेप्रकरणी सरकारनं योग्य ती पावलं उचलून मुंब्र्यातील नागरिकांचं योग्य ते पुनर्वसन करावं, यासाठी मुंब्र्यातील मनसे शहर कार्यकारिणी सदस्य अब्दुल अजीज शेख हे येत्या 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती मनसे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी यावेळी दिली. शासनाने नवीन अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड सारखे अधिकार असलेली एक सक्षम नवीन यंत्रणा तयार करावी, अशी सर्वात प्रथम आम्ही मागणी केली. मुंब्र्यात आपण बघताय की गेले 6 महिन्याच्या आतच जवळपास 3 इमारती या दुर्घटनाग्रस्त झालेल्या आहेत. पहिल्या वेळेला 74 जणांचा बळी गेला होता आणि इतर 2 घटनांमध्ये 15 जणांचे बळी गेले, कित्येक जण जखमी झाले. त्याच्यामुळे अशा वेळेला शासनाने पहिल्या जी इमारत पडली त्यावेळेला 74 जणांना 2 लाख रुपयाचं तातडीची मदत म्हणून जाहीर केली. पण त्याच परिस्थितीत इतर 2 इमारती जेव्हा पडल्या तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही जाहीर केली गेली नाही. त्याच्यामुळे शासन हे कुठेतरी मदतीमध्ये सुद्धा भेदभाव करते, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावना आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एकत्रित विकास ज्याला म्हणतात त्याच्या माध्यमातून या भागांचा विकास झाला पाहिजे, तरच तिथल्या नागरिकांचं जीवन सुसह्य होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशी मागणी केली आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट, एकत्रित विकास हा शासनाच्या माध्यमातून राबवला जावा. कारण SRDमध्ये आपण बघितलं की चांगल्या प्रकारचा विकास हे जे छोटे विकास काही ते करत नाहीत. कुठल्याही प्रकारची इमारतींबद्दल, ज्या अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या लोकांना ज्या इमारती दिल्या जातात त्या इमारतीचा दर्जा चांगला नसतो आणि म्हणून मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना शासनाने हे काम देऊन हे शासनाच्या मार्फत क्लस्टर डेव्हलपमेंट राबवलं जावं, अशी एक मागणी आम्ही केलेली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. ATM कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. महानगर टेलिफोन निगमची भूमिगत केबल लाईन अज्ञात चोरट्यांनी लांबवल्यानं ठाण्यातील विविध भागातील 15,000 टेलिफोन पूर्णतः बंद झाले होते. याचा फटका सरकारी कार्यालयांसह शाळा, रुग्णालयं, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस यंत्रणेला देखील बसला होता. MTNL व्यवस्थापनानं चोरट्यांची माहिती देणाऱ्यास 11,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. चोरट्यांनी केबलमधील लाखो रुपयांच्या तांब्यांच्या तारांसाठीच हे कारनामे केल्याची माहिती निदर्शनास आणून दिली आहे. या अनुषंगानं पोलीस स्टेशन आणि संबंधित यंत्रणेशी रीतसर तक्रार नोंद करून या चोरीचा छडा लावण्याच्या दृष्टीनं व्यापक प्रयत्न देखील सुरू आहेत. चोर पकडण्यासाठी MTNLनं जनजागृती करण्याचं ठरवलं असून रस्त्याच्या कडेनं किंवा डक्टमधून जाणाऱ्या तांब्याच्या केबल यांच्या दुरुस्तीचं काम शक्यतो रात्रीच्या वेळेत होत नाही. अगदी तातडीचे असल्यास त्या संबंधातील MTNLचं आदेशपत्र कर्मचाऱ्यांना दिलं जातं आणि पोलिसांनाही त्याची माहिती कळवली जाते. रात्रीच्या वेळी डक्टमधील केबल दुरुस्तीचं काम करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी MTNLच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून माहिती द्यावी. तसंच 100 या क्रमांकावरही नागरिक संपर्क साधून या घटनेची माहिती कळवू शकतात, जेणेकरून असे अनुचित प्रकार थांबवण्यास MTNLला सहकार्य लाभेल आणि आपल्या सुविधांमध्ये खंड होणार नाही, असं MTNLनं सांगितलं आहे. दरम्यान दक्ष नागरिक बना, केबल चोरट्यांची माहिती कळवा आणि 11,000चं बक्षीस मिळवा, असं आवाहन देखील MTNLचे जनरल मॅनेजर BB चौधरी यांनी केलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागणीसाठी शिवसेनेचा येत्या 3 ऑक्टोबरला मंत्रालयावर महामोर्चा. ठाणे महानगरपालिकेच्या पुरस्कारांवर विरोधकांचा बहिष्कार आणि भूमिगत केबल चोरीची माहिती देणाऱ्यास MTNLनं जाहीर केलं 11,000चं बक्षीस. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा, साहस बिल्डिंग, 2रा मजला, सत्यम कलेक्शन समोर, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे पश्चिम.
आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.